नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तीसरा अध्याय 29वां श्लोक नंबर 36। एतद् भगवतो रूपम् ब्रह्मणः परमात्मनः परं प्रधानं पुरुषं दैवकर्म विचेष्टितम्। एतद् भगवतो रूपम् ब्रह्मणः परमात्मनः परं प्रधानं पुरुषं दैवं कर्म विचेष्टितम्। एतद् भगवतो रूपम् ब्रह्मणः परमात्मनः परं प्रधानं पुरुषं दैवं कर्म विचेष्टितम्। एतद् भगवतो रूपम् परं प्रधानं पुरुषं दैवं कर्म विचेष्टितम्। एतद् भगवतो रूपम् परमात्मनः परं प्रधानं पुरुषं दैवं कर्म विचेष्टितम्। एतद् भगवतो रूपम् ब्रह्मणः परमात्मनः परं प्रधानं पुरुषं दैवं कर्म विचेष्टितम्। एतद् हे भगवतः परम पुरुषोत्तम भगवंतांचे रूपम रूप ब्रह्मणः ब्रह्माचे परम आत्मनः परम आत्म्याचे परम दिव्य प्रधानम प्रधान पुरुषम पुरुष दैवम आध्यात्मिक कर्म विचेष्टितम ज्यांची कर्मे। भाषांतर ज्याच्याकडे प्रत्येक जीवाने पोहोचलेच पाहिजे तो पुरुष म्हणजे परम पुरुषोत्तम भगवंतांचे नित्य रूप होय। तेच परमात्मा आणि ब्रह्म या रूपानेही जाणले जातात। तेच दिव्य प्रधान पुरुष आहेत आणि त्यांची सर्व कार्ये
आध्यात्मिक असतात. आध्यात्मिक असतात. भगवान कपिल देव मागच्या 2 श्लोकामध्ये सांगतात की असा परिपूर्ण भक्त म्हणजे जो सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असतो, मानवांमध्ये देखील, ब्राह्मणांमध्ये, जे सिक्वेन्शियली आपण वाचन केलं, असा भक्त हा प्रत्येकाला समान आदराने प्रणाम करतो, कारण त्याचा दृढ विश्वास असतो की भगवंतांनीच प्रत्येक जीवाच्या शरीरात परमात्मा किंवा नियंत्रक म्हणून रूपाने प्रवेश केला आहे. भक्तिमय सेवा आणि योग मार्गाचे विज्ञान आचरणात आणतो. केवळ भक्तिमय सेवेनेच परमपुरुषाचे धाम प्राप्त करू शकतो. इथपर्यंत आपण काल वाचलेलं. ज्याच्याकडे प्रत्येक जीवाने पोहोचलेच पाहिजे तो पुरुष म्हणजे परमपुरुषोत्तम भगवंतांचे नित्य रूप होय. भगवंतच परमात्मा आणि ब्रह्म या रूपानेही जाणले जातात. तेच दिव्य प्रधान पुरुष आहेत आणि त्यांची सर्व कार्ये आध्यात्मिक असतात. तात्पर्य, प्रत्येक जीवाला ज्या पुरुषाकडे जावयाचे आहे त्याचे वैशिष्ट्य ठळकपणे सांगताना येथे म्हटले आहे की हा पुरुष अर्थात पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे सर्व जीवांमध्ये प्रधान आहेत. प्रधान म्हणजे काय? प्रमुख. आणि तसेच ते निर्विशेष ब्रह्मज्योती आणि परमात्मा रूपाचे आत्यंतिक स्वरूप आहेत. आत्यंतिक म्हणजे काय? अल्टिमेट. ते ब्रह्मज्योती आणि परमात्म्याचेही उगमस्थान असल्यामुळे त्यांचे वर्णन या श्लोकामध्ये प्रधान पुरुष असे केलेले आहे. प्रधान म्हणजे मुख्य, प्रमुख. ब्रह्मज्योती आणि परमात्मा देखील ज्यांच्यापासून निर्माण होते, विस्तारित होते, ते ओरिजिनल. कठोपनिषदामध्येही सांगितले आहे, नित्यो नित्यानाम, शाश्वत जीव अगणित आहेत, परंतु भगवंत हे सर्वांचे प्रधान पालन करता आहेत. नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको हि भवनाम विदधाति कामान. याचे अनुमोदन भगवद्गीतेत ही करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अहम सर्वस्य प्रभवः. सगळ्यांची उत्पत्ती माझ्यापासून होते. निराकार ब्रह्मतेज आणि परमात्मा रूपासहित अखिल गोष्टींचे उगमस्थान मीच आहे. त्यांची कार्य दिव्य आहेत व याचीही पुष्टी भगवद्गीतेमध्ये केली आहे. जन्म कर्म च मे दिव्यम. भगवंतांचे कार्य, त्यांचा जन्म आणि त्यांचे अंतर्धान पावणे हे सर्व दिव्य आहे. त्यांच्या या कृत्यांना भौतिक कृत्ये समजू नये. दिव्यचा अर्थ असतो या जगातल्या कुठल्याही गोष्टीला त्याचा काही संबंध नाही. गोष्टीचा त्याला काही संबंध नाही. भगवंतांचे कार्य, त्यांचे अंतर्धान पावणे, त्यांची जन्म घेणे या सर्व कृती भौतिक संकल्पनेच्या किंवा भौतिक कार्याच्या पलीकडे आहेत. हे सत्य जो कोणी जाणतो तो मुक्त होतो. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः. पुढे काय? त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नेति मामेति सुअर्जुन. यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म. असा मनुष्य देह त्याग केल्यानंतर पुन्हा या ऐहिक जगात परतून येत नाही, तर परम पुरुषाकडे जातो. हेच या ठिकाणी अनुमोदित करण्यात आले आहे. पुरुषः पुरुषम व्रजेत.
पुरुषः पुरुषं व्रजेत, हे कालच्या श्लोकामध्ये आलेलं. परमपुरुषाचे दिव्य स्वरूप आणि दिव्य कार्य केवळ जाणून घेतल्याने जीव त्यांची प्राप्ती करतो. त्याचा अर्थ असा नाही की बद्दल फक्त कथा ऐकल्याने त्यांची प्राप्ती करतो. त्या कथेचा अर्थ जो समजावून घेतो तो त्यांची प्राप्त करतो. जाणून घेणे. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः, जो तत्वतः जाणून घेतो. पुढे म्हटलेलं आहे रूपभेदास्पदम दिव्यम काल इत्यभिधीयते भूतानां महद आदिनां यतो भिन्न दृशाम वयम. निरनिराळ्या भौतिक अभिव्यक्तीमध्ये ज्याच्यामुळे परिवर्तन घडते ते काल तत्व हेही भगवंतांचेच एक रूप आहे. ज्यांना काल तत्व आणि भगवान हे एकच आहेत असे याचे ज्ञान नसते त्यांना काळाचे भय वाटते. सगळ्या आपल्या भौतिक जगातल्या सगळ्या लोकांना या कॅटेगरीमध्ये घालता येत. काय म्हणतात भगवान कपिल देव ते 37व्या श्लोकामध्ये, निरनिराळ्या भौतिक अभिव्यक्तींमध्ये ज्याच्यामुळे परिवर्तन घडते ते कालतत्व ही भगवंतांचेच एक रूप आहे. ज्यांना कालतत्व आणि भगवान हे एकच आहेत याचे ज्ञान नसते त्यांना काळाचे भय वाटते. काळाचं भय सगळ्यांना आहे. काल जे घडलं त्याचा शोक सगळ्यांना आहे. उद्या जे घडणार त्याची आकांक्षा सगळ्यांच्या मनामध्ये आहे. कालाच्या नियंत्रणाखालीच भौतिक प्रकृतीच्या गुणांद्वारे कर्म करवून घेतलं जातं. आणि प्रत्येक व्यक्ती या भौतिक जगातला काळाला घाबरत असतो. का घाबरत असतो काळाला एवढा? कारण त्याला माहिती असतं काळ हे संपवणार आहे. कुठल्याही गोष्टीचं एंड करायचं मेन काम आहे काळाचं. त्यामुळे तो काळाला घाबरून असतो. परंतु तो जेव्हा हे जाणतो की भगवंत हेच काळ आहेत, काळ हेच भगवंत आहेत, मग त्याला भीती वाटायची काही कारण नाही. कारण आपण भगवत धामात जाणार आहोत. तोपर्यंत काळाचं भय वाटत राहणार. आणि जिथे भय आहे तिथे शांतता नाही. जिथे शांतता नाही तिथे समाधान नाही. समाधान नाही तिथे सुख नाही. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे, प्रत्येक जण काळाच्या कृत्यांमुळे भयभीत होतो, परंतु काळ हा भगवंतांचाच एक प्रतिनिधी किंवा त्यांचीच एक अभिव्यक्ती आहे हे जाणणाऱ्या भक्ताला काळाच्या प्रभावाने भयभीत होण्याची काही गरज नाही. आपल्या भगवद्गीतेच्या क्लासमध्ये देखील बरेचसे लोक प्रश्न विचारतात की नाही. आणि आम्हाला इथे काय म्हणतात आउट की अवघड आहे सगळं, कसं करायचं. भीती हे आपलं प्रमुख लक्षण आहे बद्ध जीवाचं. आणि निर्भयपणा हे भक्ताचं प्रमुख लक्षण आहे. आणि भीती कशाची असते? भीती ही काळाचीच असते. दुसऱ्या लोकांची भीती असते, दुसऱ्या प्राण्यांची भीती असते, परंतु मेन भीती ही काळाची असते. दुसरी लोक काय करणार?
तुमच्याकडे जे आहे ते घेऊन जाणार. कधी घेऊन गेले? काल घेऊन गेले, म्हणून आपण आज शोक करत बसतो. उद्या घेऊन जातील का म्हणून आपण भयभीत होऊन बसतो. परंतु जो जाणतो की भगवंतांचंच एक रूप आहे काळ, त्यामुळे काळाला पण भेटायला आपण घाबरलं नसलं पाहिजे. हे तर एक काळ येऊ दे, मग आपण निश्चिंत होतो. प्रभुपाद म्हणतात हे जाणणाऱ्या भक्ताला काळाच्या प्रभावाने भयभीत होण्याचे काहीच कारण नाही. या संदर्भात रूपभेदास्पदम हा शब्द अर्थपूर्ण आहे. काळाच्या प्रभावामुळे अनेक रूपांमध्ये परिवर्तन घडत असते. उदाहरणार्थ बालकाचा जन्म होतो तेव्हा त्याचे शरीर अगदी लहानसे असते, पण काळाच्या ओघात त्याचे रूप आणखी थोडे मोठे होऊन ते कुमार रूप बनते. पुढे ते रूप तरुण होते. त्याचप्रमाणे काळाच्या प्रभावामुळे किंवा पुरुषोत्तम भगवंतांच्या अप्रत्यक्ष नियंत्रणामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन होते वा विकार निर्माण होतो. सामान्यतः आपण लहान बालकाच्या शरीरामध्ये किंवा तरुणाच्या शरीरामध्ये फारसा फरक पाहत नाही, कारण हे बदल काळाच्या प्रभावामुळे घडत असल्याचे आपण जाणतो. मात्र काळ कसे कार्य करते हे न जाणणाऱ्या मनुष्याला मात्र नक्कीच काळाचे भय वाटते. मृत्यू जवळ आलेला माणूस बऱ्याच याचना करत असतो, मला अजून थोडे वेळ जगायचंय, अजून थोडा टाइम मला द्या. भागवतामध्ये आपण बऱ्याचदा वाचलं, भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा हे सांगण्यात आलेलं आहे की काळ हा भगवंतांच्या एकदम भगवंतांच्या अनेक शक्ती आहेत. त्या अनेक शक्तींमधला एक क्षुल्लक शक्ती भगवंतांची आहे काळ. परंतु हा आपल्याला प्रत्येक जीवाला, आपल्यालाच नाही प्रत्येक जीवाला भयभीत करण्यामध्ये सक्षम आहे. या काळाचा प्रभाव फक्त भौतिक जगामध्ये आहे, आध्यात्मिक जगात नाही. काळ आपण जनरली समजावून घेऊ शकतो ऍक्च्युली की काळ म्हणजे काय, भूतकाळ आणि भविष्यकाळ. टाइम ज्याला म्हणतो आपण, टाइम फॅक्टरच नसेल, बऱ्याचदा व्हॉट्सअप फेसबुक वरती आपण सुविचार वाचतो की नाही, भूतकाळात जगू नका, भविष्यकाळाची अपेक्षा करत बसू नका, वर्तमान काळात जगा. तसे शक्य नाही या भौतिक जगामध्ये. ऍक्च्युली ते शक्य आहे आध्यात्मिक जगामध्ये, जिथे काळ हा तुम्हाला प्रभावित करत नाही. काळ आहे परंतु प्रभावित करत नाही. इथे मात्र काळाच्या प्रभावाखाली 3 गुणांच्या नियंत्रणाखाली कर्म करतो आपण. म्हणून या काळाला सगळे घाबरतात. एकच व्यक्ती या काळाला घाबरत नाही, तो जो भगवंतांचा शुद्ध भक्त असतो. का? कारण तो हे जाणतो की काळ हे भगवंतच आहेत. येऊ देत, मला भेटायला आनंद वाटेल, तो म्हणतो. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात भगवान कपिलदेव, योऽन्तः प्रविश्य भूतानि भूतैरत्यखिलाश्रयः स विष्णुवाख्योऽधि यज्ञोऽसौ यज्ञ असौ काल कलयंताम प्रभू. पुरुषोत्तम भगवान विष्णू हे सर्व यज्ञांचे भोक्ता असून तेच कालतत्व आहेत आणि सर्व प्रभूंचेही प्रभू आहेत. ते प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रवेश करतात, तेच प्रत्येकाचे आश्रयस्थान आहेत
आणि एका जीवाकडून दुसऱ्या जीवाच्या घडणाऱ्या विनाशासही तेच कारण आहेत. भगवद्गीता वाचल्यासारखं वाटतंय काय? भगवंतांनी मागच्या अध्यायामध्ये योग कसा करायचा शिकवला. त्याच्या मागच्या अध्यायामध्ये प्रकृती काय असते, प्रकृतीची रचना कशी गेलेली आहे, पंचमहाभूत, पंच इंद्रिय, पंचरस, हे सगळं एक्सप्लेन केलं. आणि आता भक्तिमय सेवा किंवा भक्ती योग काय असतो हे एक्सप्लेन केल्यानंतर मी कोण आहे एक्सप्लेन करतायत. एक्झॅक्टली सेम भगवद्गीतेची रचना आहे. हो, आपली विचित्र प्रकारची भक्तिमय सेवेची संकल्पना असते. कोणी याची भक्ती करतो, कोणी त्याची भक्ती करतो. करा, करण्याबद्दल काही नाही, परंतु शास्त्रामध्ये सांगितलंय भक्ती फक्त भगवान श्रीकृष्णांची केली जाते, विष्णूची केली जाते. पुरुषोत्तम भगवान विष्णू हे सर्व यज्ञाचे भोक्ता असून तेच कालतत्व आहेत. तेच कालतत्व आहेत हे समजल्यावर काळाच्या प्रभावाला घाबरायचं काही कारण नाही हे आपल्याला कळालं. मगाशी आपण वाचलं, जो कोणी भगवंतांना तत्वतः जाणतो तो भगवंतांकडे जातो. त्यक्त्वा देहम परम पुनर्जन्म नैती मामेती सो अर्जुना. भगवंतांना तत्वतः जाणतो म्हणजे काय? जसं आता भगवान कपिलदेव सांगतायत तसं जाणणे. आपण जनरली भगवंतांना कसं जाणतो? भगवान माझ्यावर दया करणारे, कृपा करणारे आहेत, मला या जगातच राहून इंद्रिय तृप्ती करण्यासाठी सगळं पुरवणारे भगवान आहेत. ऑफकोर्स तेच पुरवतात, तुम्ही काहीच करू शकत नाही ऍक्च्युली. परंतु त्याही पलीकडे जाऊन भगवंत जेव्हा सांगतात भगवद्गीतेमध्ये, इथे ते पूर्ण आपल्याला पटलं पाहिजे. काय म्हटलेलं आहे? योन्तः प्रविश्य भूतानि भूतैरथ्यखिलाश्रया स विष्णवान स विष्णुवाख्यो अधियज्ञो स असौ काल कलयंता प्रभू. जनरली आपण हे विसरून जातो. भगवद्गीतेत वाचतो, भागवतम मध्ये वाचतो तरी विसरून जातो. आता या श्लोकाच्या भाषांतरामध्येच काय दिलेलं आहे बघा. पुरुषोत्तम भगवान विष्णू हे सर्व यज्ञांचे भोक्ता असून तेच कालतत्व आहेत. सर्व यज्ञांचे भोक्ता, सर्व त्यागाचे, सॅक्रिफाईसचे भोक्ता. भोक्ता म्हणजे उपभोग घेणारे. मग ते उपभोग घेणारे आहेत, मग मी कधीच उपभोग घेणारा होऊ शकत नाही हे जाणणे म्हणजे भगवंतांना तत्वतः जाणणे. नाही तर मी भगवंतांना प्रणाम करतो, मी डान्स पण करतो, मी जप पण करतो, मी कीर्तन पण करतो, परंतु भोगता अजून माझीच व्हायची इच्छा आहे, उपभोग घ्यायची अजून माझीच इच्छा आहे. मग आपण भगवंतांना तत्वतः नाही जाणलं. आणि ह्या अशा श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण हे स्वतः डायरेक्टली सांगतात की मीच भोक्ता आहे. तेच सर्व प्रभूंचेही प्रभू आहेत. प्रभू मीन्स लॉर्ड. लॉर्ड म्हणजे काय? इंग्लिश मध्ये म्हणतात लॉर्डिंग इट ओव्हर. स्वामी, मालक, प्रोप्रायटर व्हायचा प्रयत्न करणे. लॉर्ड, लँडलॉर्ड म्हणतो की नाही. लँडलॉर्ड म्हणजे काय? त्या जागेचा मालक. लॉर्डचा अर्थ असतो मराठीमध्ये प्रभू. आपण सगळे प्रभू आहोत, प्रभू व्हायचा प्रयत्न करत आहोत, परंतु ते सगळ्या प्रभूंचे प्रभू आहेत. लॉर्ड ऑफ द लॉर्ड्स असं म्हटलं जातं. याला तत्वता जाणणे म्हणजे कसं जाणणे की ओके, त्यामुळे मी आजपासून स्वामित्व, प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न बंद केला पाहिजे. हे माझं आहे, ते माझं आहे, हे घर माझं आहे, ही पत्नी माझी आहे, मुलं माझे आहेत,
ही जागा माझी आहे, ती जागा माझी आहे. कुणाची आहे? अथक परिश्रमाने आपण आपलं नाव लावतो सातबाराला, परंतु तुम्ही मेल्यावरती ते पुन्हा काढून टाकलं जाणार आहे सातबारावरचं नाव, पुन्हा दुसऱ्याचं कोणाच तरी लावणार आहे. कुणाचं काही नाहीये इथे, कोणीही प्रभू होऊ शकत नाही. सगळ्या प्रभूंचा प्रभू तोच आहे. हे जाणणे म्हणजे भगवंतांना तत्वतः जाणणे. ते प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रवेश करतात, तेच आश्रय स्थान आहेत. भूतैरथ्य अखिल आश्रया, हे खूप ठिकाणी शब्द येतो हा आश्रय. कुठे कुठे ऐकलाय तुम्ही? कुठला श्लोक आठवतो का? आश्रय आश्रय आश्रय. भगवद्गीतेमध्ये येतो, महात्मानां स्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिता. जे महात्मा जन असतात ते भगवंतांच्या आश्रयाखाली असतात. भागवतम मधला फेमस श्लोक आपण नेहमी म्हणतो, समाश्रिता पदपल्लव प्लवम. सगळ्या गोष्टींचे आश्रय स्थान आहेत भगवंत. आश्रय म्हणजे काय? भागवतमचा देखील उद्देश आहे भगवंतांचा आश्रय समजणे. श्रीमद भागवतम मध्ये 10 विषय सांगितलेत. बऱ्याचदा आपण याची उजळणी करतो. कोणाला आठवते बघूया. योगेश प्रभूंना आठवत असेल. सर्ग विसर्ग, पोषणम स्थानम स्थानम पोषणम स्थानम पोषणम उती ईशानुकथा ईशानुकथा मन्वंतर मनवंतर मन्वंतर मग ईशानुकथा. 3 राहिले. निरोध, मुक्ती आणि आश्रय. आश्रय. शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात, श्रीमद भागवतमचा उद्देश आहे भगवंतांचा आश्रय घेणे. आणि तो आश्रय का घेतला पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी पहिले 9 विषय समजावून सांगितलेले आहेत भागवतमध्ये. जसं भगवद्गीतेमध्ये 5 विषय आहेत, जीव, प्रकृती, जीव, ईश्वर, प्रकृती, काल आणि कर्म. तसं भागवतमचे 10 विषय आहेत. सर्ग विसर्ग. ऍक्च्युली आपण अजून पण सर्ग विसर्गच वाचतोय. सर्ग म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती, भौतिक जगाची निर्मिती. विसर्ग म्हणजे द्वितीय निर्मिती. सर्ग म्हणजे प्राथमिक निर्मिती, विसर्ग म्हणजे द्वितीय निर्मिती. स्थानम म्हणजे देखील भौतिक प्रकृतीची निर्मितीच, म्हणजे ह्याला स्थानबद्ध कसं केलेलं आहे. पोषणम, याचं पालन पोषण कसं केलं जातं. उती, उतीचा अर्थ असतो इम्पेटस. हे भौतिक जग निर्माण करण्यामागे उद्देश काय आहे. कुठे होतो आपण? मन्वंतर. प्रत्येक मन्वंतरामध्ये भगवंत येऊन आपल्यावरती कृपा कशी करतात. ईशानुकथा, ईश म्हणजे ईश्वर, भगवान, भगवंतांची कथा. त्यानंतर निरोध. निरोध म्हणजे विरोध करणे. कशाचा? या भौतिक जगाचा. कारण इथून आपल्याला बाहेर पडायचंय. मुक्ती, इथून आपल्याला बाहेर पडायचंय. आणि शेवटचा विषय म्हणजे आश्रय. भगवंतांचा आश्रय कसा घ्यायचा. ऍक्च्युली श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ज्यांनी भागवतम भगवद्गीतेवरती तात्पर्य लिहिलं, आणि श्रील प्रभुपाद बऱ्याचदा त्यांचे भावार्थ तात्पर्य आपल्याला सांगतात. ते म्हणतात की हे 10 विषय नाहीच आहेत, एकच विषय आहे, तो म्हणजे आश्रय. भगवंतांचा आश्रय कसा घेणे. आणि ते पुन्हा पुन्हा पहिलं हे 10 विषय हे सप्लिमेंटरी विषय आहेत. भगवंतांचाच आश्रय का घेतला पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी हे पहिले 9 विषय आहेत. आपण आता सर्ग विसर्ग वाचतोय. अजून संपलेलं नाही बरं का सर्ग विसर्ग. सर्ग म्हणजे
भौतिक जगाची निर्मिती भगवंत कशी करतात, विसर्ग म्हणजे ब्रह्माजी आणि सगळे प्रजापती मिळून भौतिक जगाची निर्मिती कशी करतात, प्रायमरी क्रिएशन, सेकंडरी क्रिएशन. परंतु हे आता तिसरा अध्याय संपत आला, चौथ्या अध्यायाच्या अर्ध्यापर्यंत सर्ग विसर्गच आहे, क्रिएशन ऑफ दिस वर्ल्ड. परंतु ऑलरेडी किती वेळा आपण हे वाचलं बघा, की भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे, भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे, भगवंतांचा आश्रय घेतला. जीव गोस्वामी आपले जे महान स्कॉलर आहेत ते म्हणतात की कुठल्याही पुस्तकाचा एकच विषय असतो, तसं भागवतमचा पण एकच विषय आहे, म्हणजे भगवंतांचा आश्रय. मग इथे सांगितलंय, जो भगवंतांना भोगता म्हणून जाणतो, जो भगवंतांना प्रभूंचे प्रभू म्हणून जाणतो, जो भगवंतांना प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे म्हणून परमात्मा म्हणून जाणतो, जो भगवंतांना आश्रयस्थान म्हणून जाणतो. what do we mean by आश्रयस्थान? जिथे आपण आश्रय घेऊ शकतो. कोण आश्रय घेतो? कोणाला आश्रय घ्यायची गरज असते? आपण एखाद्या व्यक्तीकडे जातो, मला माफ करा, मला एवढी मदत करा, मला प्लीज एवढी मदत करा. त्याला पण आश्रयच म्हणतो आपण, आमदाराकडे, खासदाराकडे वगैरे. का? कारण आपण हेल्पलेस आहोत. प्रयत्न करून सगळे बघितले, पण मला स्वतःला काही करायला जमत नाही, म्हणून आपण एखाद्याचा आश्रय घेतो, मदत घेतो. आणि भगवंतांचा आश्रय आपण हा असा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मदत म्हणून घ्यायची नाहीये. भगवंत हे सर्व आश्रयांचे आश्रय आहेत, समाश्रिता. म्हणजेच भगवंतांना अखिल आश्रयस्थान जाणणे म्हणजेच हे जाणणे की तुम्ही हेल्पलेस आहात. तुम्ही स्वतः किती धडपडला तरी सुखी होऊ शकत नाही या भौतिक जगामध्ये. भगवंतांची कृपा संपादन करावीच लागते, भगवंतांचा आश्रय घ्यावंच लागतं आणि भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव राहावंच लागतं. हे जाणणे. नसेल तर आपण खूप स्टाईलमध्ये गाणी म्हणतो, भगवंतच सगळं सर्व आश्रयांचे आश्रयस्थान आहेत वगैरे वगैरे वगैरे. मनामध्ये हे पटलं पाहिजे की मी हेल्पलेस आहे, मी पतित आहे, मी दीन आहे, मी हीन आहे. मग आपण भगवंतांना आश्रयस्थान म्हणून मान्य करू शकतो. नसेल तर कसं मान्य करणार आश्रयस्थान म्हणून? आणि एका जीवाकडून दुसऱ्या जीवाच्या घडणाऱ्या विनाशाशी तेच कारण आहेत. ऍक्च्युली ते सगळ्याच कारणांचे कारण आहे. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, भगवान श्री विष्णूंचे वर्णन या श्लोकामध्ये स्पष्टपणे केलेले आहे. ते परमश्रेष्ठ भोक्ता असून इतर सर्वजण त्यांचे सेवक म्हणून कार्य करीत आहेत. तुम्ही म्हणाल की भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णू हेच परमश्रेष्ठ आहेत, हेच आश्रय आपण घेतलं पाहिजे. मग हे सांगण्यापेक्षा हे सगळं कशाला सांगितलं जाते? सृष्टी कशी निर्माण केली आणि कर्म म्हणजे काय असतं आणि काळ म्हणजे काय असतं, प्रकृती काय असते. ऍक्च्युली भगवान श्रीकृष्ण ज्यांचा आपल्याला आश्रय घ्यायचा आहे त्यांचं वर्णन मात्र दिलंय 10व्या स्कंदामध्ये. कारण हे जे पहिले 9 विषय आहेत ना, सर्ग विसर्ग स्थानम पोषणम उती मन्वंतर ईशानुकथा आणि निरोध मुक्ती, हे तुम्ही समजावून घेतल्याशिवाय तुम्ही आश्रय घेऊच शकत नाही. आश्रय घेणे म्हणजे भगवंतांना भगवान मानणे पूर्णपणे, तत्वतः. हे तुम्ही तेव्हाच मान्य करणार जेव्हा तुम्हाला हे पटणार ही सृष्टी जी आहे त्याची निर्मिती भगवंतांनी तुमच्या भोगासाठी केलेली नाहीये. आता आपल्याला वाटतं ती आपल्या भोगासाठी केलेली आहे.
जे दिसेल ते माझं झालं पाहिजे. म्हणून हा सर्ग विसर्ग इतक्या डिटेल मध्ये सांगितलं. स्थानम म्हणजे हे सगळं कसं स्थित करण्यात आलं. आपल्याला वाटतं माझ्यामुळे सगळं चाललेलं आहे. पोषणम मी सगळ्यांचा पालन पोषण करताय. या सगळ्या उती म्हणजे या सगळ्या गोष्टी निर्माण करण्यामागे ध्येय काय, इम्पेटस म्हणजे प्रेरणा काय आहे. आता सध्या आपली प्रेरणा वेगळीच आहे. हे सगळं समजल्याशिवाय भगवंतांना आपण शरण कसं जाणार. असं मध्ये मध्ये असे श्लोक घातलेले आहेत की भगवान श्रीकृष्णच सगळ्यांचे आश्रयस्थान आहेत, विष्णू सगळ्यांचे आश्रयस्थान आहेत. भगवद्गीतेमध्ये पण आहे, मामेव ये प्रपद्यन्ते, जो मला शरण येतो. हे कुठे आहे? भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात आहे, शेवटी पण नाही. अशी मध्ये मध्ये घातलं जाते समजावून सांगायला तुम्हाला. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की भगवान श्री विष्णूंचे वर्णन या श्लोकामध्ये स्पष्टपणे केलेले आहे. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण समजावून घेण्याची गरज लागली नसली पाहिजे, आयडियली स्पीकिंग. परंतु आपण आहोत हट्टी, जिद्दी, आपल्याला एवढ्यावरती पण आपण शुद्धीवर येणार नाही. म्हणून अजून पुढची भागवतम सांगितलेली आहे. आणि म्हणून प्रभुपाद, तुम्ही जर पहिल्यापासून भागवतमला असाल तर तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की प्रभुपाद अगदी निक्षून सांगतात की भागवतमचा अभ्यास या क्रमानेच केला पाहिजे. डोंट जम्प टू 10. 10व्या स्कंदामध्ये जम्प केला नसला पाहिजे. 10व्या स्कंदामध्ये काय आहे? भगवान श्रीकृष्ण, त्यांची माखन चोरी, दामोदर लीला, गोप गोपींबरोबर लीला, राधाराणी, हे सगळं समजावून घ्यायला आपलं मन हे शुद्ध व्हायला पाहिजे. म्हणून हे पहिले 9 स्कंद आहेत. वाटतं खूप सोपं आपल्याला, सगळं चला तिकडे जम्प मारूया. नो, सिंपल गोष्ट आहे. बघा, भगवंतच सगळ्या गोष्टीचे उपभोक्ता आहेत, भोग घेणारे आहेत. हे तुम्हाला पटले आजपर्यंत? भले तुम्ही कितीही हरी हरी राधे राधे करत असाल, पटले का आजपर्यंत तुम्हाला की भगवान श्रीकृष्णच सर्व गोष्टींचे उपभोग घेणारे आहेत? नाही पटलं. म्हणूनच जर आपल्या मनामध्ये शंका येतात की माझं कसं होणार, माझ्या कुटुंबाचं कसं होणार. भगवान श्रीकृष्णच सर्वांचे स्वामी आहेत, हे पटले का आपल्याला आजपर्यंत? म्हणून हे सिस्टमॅटिकली जाणे खूप गरजेचं आहे. हे एक प्रभुपादांचं हे पहिलंच वाक्य तात्पर्यातलं चुकीचं नाहीये. काय म्हणतात? भगवान श्री विष्णूंचे वर्णन या श्लोकामध्ये स्पष्टपणे केलेलं आहे. हे श्लोक समजलं तर भगवान विष्णू तुम्हाला दुसरीकडे समजावून घ्यायला जायची गरज नाही. दुसऱ्या अर्थाने हेच वाक्य म्हणायचं गेलं तर. ते परमश्रेष्ठ भोक्ता असून इतर सर्वजण त्यांचे सेवक म्हणून कार्य करीत आहेत, हेच पटलं पाहिजे. चैतन्य चरितामृतामध्ये आदि लीलेमध्ये म्हटले आहे की एकले ईश्वर कृष्ण श्री विष्णूच एकमेव परमेश्वर आहेत. आणि पुढे काय येते? एकले ईश्वर कृष्णवरच्या पुढं आर सब भृत्य, इतर सर्वजण त्यांचे दास आहेत. आपले म्हणजे कलियुगातले भक्तजन खूप चॅप्टर आहेत बरं का. हे जेव्हा आपण वाचतो ना, श्री विष्णूच एकमेव ईश्वर आहेत, परमेश्वर आहेत आणि इतर सर्वजण त्यांचे दास आहेत, मी सोडून. आपण असं इतर, प्रभूजी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे इतर सर्वजण भगवान श्री विष्णूंचे दास आहेत. मला थोडीच व्हायला पाहिजे दास. इतर मध्ये आपण आपल्याला धरत नाही. काल आपण संध्याकाळी श्लोक वाचत होतो, त्याच्यात पण शब्द आलेला इतर. यद यद आचरते श्रेष्ठस तत्त देवे तरोजना. बाकी सगळे, इतरचा अर्थ असतो बाकी सगळे, इन्क्लुडिंग तुम्ही.
ब्रह्मदेव भगवान शिवजी यांच्यासह सर्व देव देवता हे देखील त्यांचे सेवक आहेत. तेच भगवान विष्णू प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात परमात्मा रूपाने प्रवेश करतात आणि तेच प्रत्येक प्राणी मात्राकडून इतर प्रत्येक प्राणी मात्राचा विनाश पण करवतात. तुम्हाला वाटतं माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी मी यांना मारतोय, ऍक्च्युली भगवंतांची सेवा म्हणूनच तुम्ही मारत असता. तुमच्या मनामध्ये इच्छा आली की मला या बकऱ्याला मारून खायचंय, तर अशी अरेंजमेंट केली जाते की मागच्या जन्मामध्ये कोणी बकऱ्याला मारलेलं त्याला तुमच्या समोर बकरा म्हणून आणलं जातं आणि तुमच्याकडून ती सेवा करून घेतली जाते भगवंतांची. कोणीही व्यक्ती असा नाही जो भगवंतांची सेवा करत नाही, आता सध्या स्थितीला देखील. फक्त काय आपण तुरुंगात राहून सेवा करतोय एवढाच फरक आहे. जसं तुरुंगात टाकलेल्यांना पट्टे मारून सेवा करून घेतली जाते नाही, दगड फोडून घेतले जातात, तशी आपल्याकडून सेवा करून घेतली जाते मायेची. इथेच आपण थांबूया. या अध्यायामध्ये उरलेला जो पार्ट आहे ना, 4-5 श्लोक उरलेत. त्या श्लोकांमध्ये भगवान कपिलदेव सांगतात की भगवंत मग अशा जीवांवरती दया कशी करतात. असं नाही आहे की तुम्हाला येतं कायमचं अडकून ठेवायचंय. यस, हे तुरुंग बनवलंय तुम्हाला दंड देण्यासाठी, परंतु इथून बाहेर काढण्याची व्यवस्था पण भगवंतच करतात. ती कशी करतात हे पुढच्या काही श्लोकांमध्ये सांगितलं जाईल. आणि त्यानंतरचा जो अध्याय आहे ना, 31वा अध्याय, 30वा अध्याय, 31वा अध्याय आणि 32वा अध्याय, याच्यामध्ये सांगितलंय की मी हे जे 29वा अध्यायामध्ये सांगितलं ते जर तुम्ही ऐकलं नाही तर तुमचे काय हाल होणार आहेत. अगदी ग्राफिक डिस्क्रिप्शन आहे. हाऊ डू यू से मराठीमध्ये ग्राफिक डिस्क्रिप्शन? वैविध्यपूर्ण, डोळ्यासमोर चित्र उभं राहील असं विश्लेषण दिलेलं आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. म्हणजे तुम्ही आता जे लास्टला सांगितलं की नाही की आपण इथे आता भौतिक जगामध्ये पण भगवंतांची सेवा करतो. जसं की तुम्ही सांगितलं की एखाद्या बकऱ्याला कापून खायचं म्हणजे मारायचे. यस. आपण मागच्या आपल्याला कापून खाल्ला तर त्याला ती आता त्याची भरपाई म्हणून आपण आता त्याला ह्या जन्मात कापून खातो. तर आता मला प्रश्न असा पडला की आतापर्यंत समजा मी एवढ्या जीवाला मारून खाल्ले, तर ते भगवंताची, आता तुम्ही सांगितलं तसं भगवंताची सेवा म्हणून झालं. मग त्याचं जे आता आपण कर्म केलंय ते तर पाप कर्मच आहे. मग त्याचं ह्या जन्मात आपल्याला कर्म वाढतं त्याचं. आता भगवंतांची सेवा म्हणून केलं असेल तर मग ते कर्म कसं वाढलं पाहिजे, तर त्याच्याबद्दल सांगा. हरे कृष्ण. भगवंतांची सेवा म्हणून केलं जातं याचा अर्थ आहे की तुम्ही भगवंतांच्या कंट्रोलच्या बाहेर काही करू शकत नाही. तुम्हाला या तुरुंगात ठेवलेलं आहे कारण तुम्ही वाईट वागला, परंतु तुरुंगात पण तुम्हाला काम केलं पाहिजे. तुम्हाला फुकटचं कोण पोचणार, है ना? म्हणून शासनाची जी कामं असतात ना ती कैद्यांकडून करून घेतली जातात. त्याच्यामध्ये पण त्रास होतो आपल्याला, ते दंडच असतं एक प्रकारचं. कैद्यांकडून दगड फोडून घेणे, आजकाल दगड फोडून घेणे हा प्रकार कमी झालाय. आपल्याकडे JCB मशीन्स वगैरे आलेत. आजकाल कैदी पण कमी झालेत भारतामध्ये. कोणी पैसे दिला की सुटतो. परंतु
अशी कल्पना करा की तुम्ही भगवंतांचं ऐकलं नाही म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकले, जसं भारताचे कायदे तुम्ही मोडला म्हणून तुम्हाला तुरुंगात टाकलेलं आहे. तिथे तुम्हाला चाबकाचे फटके देऊन तुमच्याकडून काम करून घेतलं. काम शेवटी करायचंच आहे. जे राष्ट्र आहे किंवा राज्य आहे, राजा आहे, त्याचे नियम पाळायचेच आहेत, त्याच्यासाठी काम करायचंच आहे. पण तू प्रेमाने जर केला तर समाजामध्ये नियम बंधनं घालून दिलेले आहेत की प्रेमाने वागा, प्रेमाने करा, कोणाचं नुकसान करू नका, एकमेकांचा द्वेष करू नका, मग सगळे सुखी राहतील. परंतु जर तुम्ही दुसऱ्यांना फसवायला लागला, द्वेष करायला लागला, तर तुम्हाला जेलमध्ये टाकलं जातं आणि तिथे जेलमध्ये परत तुमच्या सोडून राष्ट्राचे कायदे नियमच पाळून घेतले जातात. हा त्याचा अर्थ आहे. इच्छा तुमची असते त्या बकऱ्याला मारायची. मग भगवंत म्हणतात, थांब, एका दगडात दोन पक्षी मारतो, तुझी इच्छा पण पूर्ण करून घे आणि माझी सेवा पण होऊ दे. परंतु त्यातून तुमच्या हातून पापच होत असतं. मग तुम्हाला परत बकरा व्हावं लागतं पुढच्या जन्मामध्ये आणि पुन्हा तुम्हाला कोणीतरी मारतं. हे झाल्याशिवाय तुम्हाला अद्दल घडणार. भगवंत सेवा करून घेतात याचा अर्थ असं नाही की प्रेमाने सेवा करता तुम्ही, तुमच्या इच्छेपोटी ते करत असतात. प्रेमाने जी केली जाते भगवंतांची भक्तिमय सेवा, ती तुम्हाला मुक्त करते. बाकी काही मुक्त करू शकत नाही. परंतु तुम्हाला तुमच्या नकळत तुमच्याकडून सेवा करून घेतली जाते. हा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ असा नाही की मी सगळ्यांना मारतोय भगवंतांची सेवा म्हणून माझी मग मुक्ती होईल, मी पण सेवाच करते. इच्छा तुमची असते मारायची, भगवंतांची नसते. भगवंतांच्या इच्छेसाठी, भगवंतांच्या संतुष्टीसाठी जे केलं जातं त्याला म्हणतात भक्तिमय सेवा. तुमच्या इच्छेसाठी जे करतात ते देखील भगवंत स्वतःची सेवा म्हणूनच करवून घेतात. ते कार्य तुम्हाला सोडत नाही, कारण ते तुम्ही यज्ञ म्हणून केलेलं नसतं, स्वतःच्या इच्छेसाठी फळ मिळावं म्हणून केलेलं असतं. ते तुम्हाला बांधून ठेवतं. भागवतम मध्ये असं सांगितलं जातं की भगवंतांची ही जी रचना आहे भौतिक सृष्टीची, ती इतकी परफेक्ट आहे, याचं मॅनेजमेंट इतकं परफेक्ट आहे की भगवंतांना कुठल्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करायला लागत नाही. ठीक आहे, या बकऱ्याला मारायचंय, असा व्यक्ती शोधूया ज्याच्या मनामध्ये बकऱ्याला मारायची इच्छा आहे, त्या दोघांची गाठ घालून द्या, ते एकमेकांना मारून ही सृष्टी चालू ठेवतात. शेवटचं वाक्य या शेवटच्या श्लोकातलं वाचलं, एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचा विनाश करण्याचं काम देखील भगवंतच करतात. भगवंतांच्या इच्छेनेच होत असतं. परंतु त्याला तुमची इच्छा असते की याचं फळ मला मिळावं. भगवंत म्हणतात, ठीक आहे, घे फळ. जोपर्यंत फळाची इच्छा आहे तोपर्यंत त्या कर्मातून सुटका नाही. ते कर्म आपल्या बंधनातून सुटका करण्यासाठी केलं जात नाही. जे कर्म इच्छारहित असतं, कर्तव्य म्हणून केलेलं असतं, भगवंतांची सेवा म्हणून मनापासून केलेलं असतं, ते तुम्हाला बंधनातून सोडवतं. ऍक्च्युली मी हे बऱ्याचदा सांगितलंय म्हणून थोडक्यात सांगितलं. हे कसं समजावून घ्यायचं असतं, हे सांगण्यामागे उद्देश हा असतो की हे बघा, भगवंतांची सेवा करायची नाही म्हणून तुम्ही भांडून आला, इथे स्वतःची इंद्रिय तृप्ती करायचा प्रयत्न करताय, पण इथे पण भगवंतांची सेवाच करताय, फटके खाऊन, त्रास घेऊन, दुःख भोगून. त्यापेक्षा इथून मुक्त व्हा आणि प्रेमाने भगवंतांची सेवा करा ना. हे सांगण्यासाठी असतं. तुरुंगात राहून दगडच फोडायचे, सरकारचंच काम करायचंय, त्यापेक्षा चांगलं वागा, तुरुंगाच्या बाहेर या, सरकारी नियम पाळा आणि सरकारची सेवा करा. हे सांगण्यासाठी हे उदाहरण असतं. हरे कृष्ण.
आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. अजून एक विचारायचा प्रश्न मला असा की आता आपण जे कर्म करतोय हे कर्माला कारणीभूत आपल्या गरजा आणि आपल्या इच्छा आहेत, पण आपल्या खऱ्या गरजा तर आपण विसरून गेलोय. खरी गरज काय आपली की शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न. या तीन गोष्टी सोडल्या तर आपल्याला बाकीच्या कुठल्या गोष्टीची गरज आहे असं वाटत नाही आणि नाहीच आहे गरज. पण तरी पण आपण ह्या तीन गोष्टीकडे, गरजेच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून बाकीच्या गोष्टीतच जास्त अडकून जातो. तर मग ह्या गोष्टी अशा विरुद्ध दिशेने म्हणजे ह्या सोडून ह्या गोष्टीकडे वळण्यासाठी काय केलं पाहिजे आणि ते कसं आपण माइंडसेट कसा तयार केला पाहिजे त्याच्याबद्दल सांगा प्रभू. ज्या गोष्टींच्या मागे आपण लागलोय ते भ्रम आहे, माया आहे, हे पटलं पाहिजे. जसं प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात, वाळवंटामध्ये आपल्याला तहान लागते म्हणून आपण पाणी शोधायला लागतो. तसं आपण या भौतिक जगामध्ये आपल्याला आनंदाची तहान आहे, तृष्णा. ती तहान मिटवण्यासाठी आपण शोधतोय की कशामध्ये मला आनंद मिळेल. ही जी तृष्णा आहे ती सांगितली जाते शास्त्रामध्ये, ती जेव्हा असत होते म्हणजे भ्रमाने प्रेरित होते, मायेने प्रेरित होते. मायेचा अर्थ आहे भ्रम, माया, जे नाही ते आपल्याला सुख देईल असं आपल्याला वाटायला लागतं. आणि यालाच शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे असत तृष्णा. असत तृष्णा म्हणजे काय? खोटी तृष्णा. जसं मग वाळवंटामध्ये वाळू चमकायला लागतं, आपल्याला वाटतं पाणी आहे तिथे, मग आपण परत 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 तिथे जातो आणि बघतो की अरे हे तर उन्हाने चमकणारं वाळू होतं, पाणी नाहीच आहे. काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? मृगजा, मिराज. मग प्रभुपाद सांगतात की हे इतके वर्ष आपण करतोय, इतके जन्म आपण करतोय की ऍक्च्युली खरं पाणी कुठं आहे हे विसरून गेलोय आपण. अशी आपली अवस्था झाली आहे सध्या आणि धडपडतोय. परंतु त्याच वेळी प्रभुपाद हे पण सांगतात की या खोट्या पाण्याच्या मागे का लागलोय आपण? कारण कधी ना कधीतरी खरं पाण्याचा टेस्ट घेतलाय आपण. ते पाणी म्हणजे काय माहिती आपल्याला, ते सुख म्हणजे काय असते, आनंद म्हणजे काय असते माहिती आपल्याला. ते परत मिळवायचंय आपल्याला, परंतु ते विसरलोय आणि हे खोटं खोटं मृगजळ दिसतंय त्याच्या मागे लागलंय. मग बऱ्याचदा हे खोटं आहे, हे मृगजळ आहे, हे मिराज आहे, हे आपण ऐकून समजतं आपल्याला. जसं आपण आता वाचन श्रवण करतोय, बऱ्याचदा एखाद्याला पाहावं लागतं परत 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 जाऊन, अरे हे नव्हतंच. मग तो म्हणतो खरं कुठं आहे, शोधलं पाहिजे. तसं आपण अनादी अनंत जन्म करतोय. ऍक्च्युली ज्या गरजा आपल्या नाहीच आहेत त्याच्या मागे धावतोय. ज्या खरोखर गरजा आहेत त्याला आपण इग्नोर करतोय. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर शुद्ध हवा, पाणी, अन्न हे देखील आपल्या खऱ्या गरजा नाही आहेत. आपली खरी गरज आहे भगवंतांशी पुन्हा जोडणे. शुद्ध हवा, पाणी हे फक्त भौतिक जगातल्या गरजा आहेत. मग हे भ्रमाचं लेअर आफ्टर लेअर काय म्हणतात त्याला, आवरण तयार केलेले आहेत आपण. प्रॅक्टिकली एक्झाम्पल घ्या, 10 वर्षापूर्वी कोणालाच वाटलं होतं का की स्मार्टफोन आपली गरज आहे? कोणाचीच नव्हती, हो की नाही? 20 वर्षापूर्वी कोणाची फोन हातात असणे हीच कोणाची गरज नव्हती, परंतु आता ती गरज बनली. कोणी बनवली? मायेनं बनवली, भ्रमाने बनवली. हे भ्रम हे मिराज आहे, हे मृगजळ आहे. iPhone 16 Max Pro हे मृगजळ आहे आणि मग त्या मृगजळाच्या मागे आपण धावतो. आणि मग ते मिळवतो, त्याचा आनंद घ्यायचा प्रयत्न करतो आणि लक्षात येतं की अरे हे तर मृगजळ होतं, यात आनंद नाहीच आहे. मृगजळ तिकडे, आनंद तिकडे आहे. iPhone 19 Max Pro तिकडे पळायला लागतो. असं पळून दमलेला माणूस खऱ्या अर्थाने मग बसतो आणि विचार करतो, काहीतरी चुकतंय.
आपण स्वतः प्रयत्न करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला विचारूया खरं पाणी कुठे आहे, मग तो खऱ्या मार्गाकडे वळतो. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, बहुनाम जन्मनाम अंते, अनेक अनेक जन्मांच्या शेवटी. कदाचित हा जन्म असेल, तो हा जन्म केला पाहिजे, प्रभुपादांची कृपा मिळाली आपल्याला. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रप, जो खरा बुद्धिमान असतो, सगळीकडे मृगजळ शोधून शोधून दमून आलेला असतो, तो मला शरण येतो. हे आता आपण ऍक्च्युली खरोखर भाग्यवान आहोत. निदान हे वाचन श्रवण करायला येणारा एक स्टेप आहे खऱ्या पाण्याकडे जाण्याची. मग आता याच्यामध्ये आपले आचार्य समजावून सांगतात की कोणाला फक्त सांगितल्यावर पटतं, बास कर बाबा, खऱ्या पाण्याकडे ये. कोणाला नेऊन दाखवावं लागतं, हे खरं नाहीये, हे खरं आहे, इकडे ये. कोणाला नेऊन चाटून त्याची चव घेऊन त्याचा रिझल्ट काही नाही आहे हे प्रूव्ह करून दाखवायला लागतं, मग सांगायला लागतं इकडे ये. आणि असे ही बदमाश लोक आहेत, राक्षस आहेत, शास्त्र म्हणतं, जे समजतं त्यांना ते खोटं आहे तरी त्याच्याच मागे लागतात. त्यांना अनेक जन्म लागतात. मग आता आपल्याला समजायला लागले, बुद्धिमान मनुष्य तो असतो जो कानावर विश्वास ठेवतो. जनरली मराठीमध्ये वगैरे म्हटलं जातं कानावर विश्वास ठेवू नका, डोळ्यावर विश्वास ठेवा. परंतु शास्त्राच्या बाबतीत असं म्हटलं जातं, जो ऐकतो आणि बदलतो तो बुद्धिमान. ज्याला ऐकल्यावर पाहावं लागतं तो कमी बुद्धिमान. ज्याला ऐकल्यावर पाहिल्यावर करून बघावं लागतं तो अजून कमी बुद्धिमान. आणि जो ऐकून पाहून करून पुन्हा पुन्हा करतो तो मूर्ख. त्यामुळे आपण लवकरात लवकर या भ्रमातून मायेतून बाहेर पडायचं. या गरजा आपल्या नाही आहेत, मूर्ख आहेत, मूर्खपणाच्या गरजा आहेत, युजलेस आहेत. दृढ निश्चयी व्हायचं श्रवण करून, दुसऱ्याला बघून. असं पण नाहीये की तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण नाहीये, तुम्हालाच कशाला ठेच लागायला पाहिजे. आहेत ना 4 लोक ठेच लागलेले, त्यांचे अंगठे रक्तबंबाळ झालेत. आपल्याला ते बघून अद्दल घडली पाहिजे. म्हणूनच भागवतम सांगितले, एवढ्या कथा सांगितले. हा व्यक्ती असा वागत होता मग त्याला असं मिळालं, हा व्यक्ती, हो आपण हे केलं नसलं पाहिजे. आपण अशा पद्धतीने शिकणं हे बेस्ट शिक्षण असतं. हो की नाही? तुम्हाला काय जाते बोलायला, प्रभूजी तुम्ही अमेरिकेत जाऊन एवढं सगळं इंद्रिय तृप्ती करून आलाय आणि आता आम्हाला सांगा लागलाय. अरे मी ठेच लागून रक्त पाहून आलोय म्हणून सांगा लागलाय. तुम्हाला खरोखरच ठेच मारून घ्यायची असेल, स्वतःच रक्त पाहायचं असेल, वेदना सहन करायच्या असतील तर जावा त्या मार्गाने. हा फरक असतो. मला वाटते ईशोपनिषद काही उपदेशामृतच्या पहिल्या श्लोकामध्ये प्रभुपाद हे सगळं समजावून सांगतात. मी आता जे सांगितलं ना ते सगळं प्रभुपादांनीच सांगितलेलं आहे त्या तात्पर्यावर, उपदेशामृतच्या बरोबर. आणि मग तिथे एक उदाहरण देतात. कोणाचं? परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामींचं. परीक्षित महाराज म्हणतात शुकदेव गोस्वामींना, एवढं सगळं करून देखील माणूस प्रायश्चित्ताचं फक्त ढोंग करतो. आणि अशा प्रकारच्या प्रायश्चित्ताला त्यांनी तुलना दिलेली आहे, तुलना केलेली आहे आता जस्ट आंघोळ करून आलेल्या हत्तीशी. हत्ती आंघोळ करून येतो तलावामध्ये, बाहेर येतो आणि पुन्हा सगळं माती अंगावर फेकून घेतो. आज तशी आपली अवस्था आहे. आयफोन घेतो, तो तुटतो, दुःख होतं, आपल्याला काही फरक पडत नाही, आपण परत आयफोन घ्यायला जातो. आपली ही जी भक्ती आहे ना ही या हत्तीसारखी आहे. 4 माळा जप करायचा, आंघोळ करायचं, बाहेर येऊन परत माती अंगावर घ्यायची, पुन्हा पाप करायचं. हे बंद केलं पाहिजे. कोण बंद करतो? हे बुद्धिमान मनुष्य बंद करतो. मूर्खच व्यक्ती आहे तो हे चालू ठेवेल. बरोबर आहे ना? म्हणून पुन्हा 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 शास्त्रामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे मूर्ख मूर्ख मूर्ख.
मूढा. बुद्धिमान व्हायचं आपल्याला. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी ऍक्च्युली हनुमंत प्रभूंचे धन्यवाद मानले पाहिजेत. ते प्रश्न विचारतात म्हणून आपल्याला थोडस अजून काहीतरी महत्वाचं ऐकायला मिळतं, उजळणी करायला मिळते. हो की नाही? हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.